नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल हनुमंतराव मोहिते विमर्शित विशालमध्ये आपलं स्वागत करतो. वास्तविकता पंतप्रधान मोदींनी झालमुरी खाल्ली आणि सगळ्या देशाने नाही जगाने पाहिली. मोदींचं सामान्य मतदारांना साथ घालणं, मोदींची सहजता ही त्यांची विशेषता आहे. झालमुरी पश्चिम बंगालमध्ये असेल, आपल्या महाराष्ट्रात आपण त्याला भेळ म्हणतो. तिखी भेळ हा शब्द कदाचित तो झालमुरी म्हणून वापरत असेल. मला वाटतं बंगालच्या विजयानं क्लिअर कट सांगून दिलं आहे भारतीय जनता पार्टीचं महत्त्व या देशामध्ये किती आहे. काँग्रेसवाल्यांनी कितीही आपलं नरडं काढून काढून बोंबललं तर आजच्या घडीला भारतीय जनता पार्टीला हरवण्याचं सामर्थ्य कुठल्याही पक्षात नाही आहे. काँग्रेस आता फक्त नावापुरती शिल्लक राहिलेली आहे. भारतीय जनता पार्टीची 5 राज्यापैकी 3 राज्यामध्ये सत्ता येणं हे याचं द्योतक आहे नरेंद्र मोदींच्या विजयाच्या आणि या घोडदौडीवरती विकासाचा एक बुलंद आवाज तयार झालेला आहे. मला वाटतं या सर्व गोष्टीमुळे आज जो निकाल लागला म्हणजे अनपेक्षित आहे. काँग्रेसनं किमान आता बोंबलणं बंद करावं EVMबद्दल. काँग्रेसनं ग्राउंड लेवलला काम करावं. मुळात त्यांचं काम ग्राउंड लेवलला बिलकुल झिरो आहे. ते विसरत आहेत की नरेंद्र मोदी म्हणजे भारतीय जनता पक्ष नाही. भारतीय जनता पक्षामध्ये असंख्य आणि हजारो लाखो नरेंद्र मोदी आहेत जे भारतीय जनता पार्टीसाठी प्रामाणिकपणे राबत आहेत. याचंच उदाहरण पश्चिम बंगाल आहे. पश्चिम बंगालमध्ये जे काही घडलं ते एका रात्रीत घडलं नाही. असंख्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मेहनत आणि ममता दिदीने तिथं हिंदुत्ववादी आणि हिंदूंवरती केलेल्या अन्यायाचा परिपाक म्हणजे हा विजय आहे. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रोड शो मी पाहत होतो की ते जबरदस्त झालेत. म्हणजे मोदीजी बाहेर निघाले, मोदीजी हमारे भगवान है, मोदीजी को पूजना, इथंपासून सुरू झालेला प्रवास. झेन जी पिढी म्हणते मोदी से जिसे हम मिलने आए हैं आणि मोदीबद्दल प्रचंड आकर्षण. सदरचा विषय हा फार महत्त्वाचा आहे. पश्चिम बंगाल 207पेक्षा जास्त सीट्सनी पादाक्रांत केलेला आहे. याचं कारण असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम केलेला आहे. भाजपचा कार्यकर्ता कुठल्या पाकिटासाठी काम करत नाही तर तो या भारत देशासाठी काम करतो. पश्चिम बंगालला एक वेगळ्या वळणावरती नेण्यासाठी रवींद्र टागोरचा यांनी जे वंदे मातरम जनगणमन लिहिलं आणि बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम लिहिलं त्या स्वप्नातलं वंदे बंगाल खऱ्या अर्थानं जर कोण करू शकतो तो भारतीय जनता पार्टी. स्वामी विवेकानंद असतील, बंग के आनंद की जय विवेकानंद जी आम्ही म्हणतो, त्या पश्चिम बंगालमध्ये ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंदचा जन्म झाला त्या पश्चिम बंगालला विकासाच्या घोडदौडमध्ये आणण्यासाठी खऱ्या अर्थानं जर कोण काम करत असेल ते भारतीय जनता पार्टी आहे. मला वाटतं आजचा विजय हा सेलिब्रेट करण्यासारखा आहे. आजचा विजय हा मनाला एक उभारी देण्यासारखा आहे. आजचा विजय त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आहे ज्या नाकावरती टिचून आहे, जे असेच झोपेत असतात. झोपून चालणार नाही, जागं व्हायला लागेल आणि आगामी काळात आपण पेटून आणि उद्देशानं उठलं पाहिजे. काँग्रेस ही झोपलेली संघटना आहे, सगळं शून्य आहे. त्यांना मोदीवरती आरोप करून काय मिळवलं? काहीच मिळवलं नाही. त्यांची अवस्था ना घर का ना घाट का. कोणाला आपलं म्हणायचं? महाविकास आघाडीचा धुवा उडतोय. ज्यांनी राहुल गांधींनी ज्यांचा हात पकडला, ज्यांनी हात मिळवला तो पक्ष धुळीस मिळाला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालचा विजय हा सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही सगळे जमलो आहोत. काँग्रेस पक्ष झोपेत राहणार आहे. आजही राहुल गांधी कुठेतरी परदेशात गेला आहे, कुठंतरी अदृश्य वाईट शक्तीशी हात मिळवणी करतो आहे. देशाचं त्याला काही पडलं नाही. इटली पुत्र आहे तो, त्याला इटलीचं पडलं असेल. परंतु आज इथल्या स्थानिक पश्चिम बंगालच्या भूमिपुत्रांनी दाखवून दिलं की आम्हाला मोदींची गरज आहे, आम्हाला भाजपची गरज आहे. भाजपचा विकासाचा महामेरू आता चौफेर उधळला आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल असेल, पॉंडिचेरी असेल आणि आसाम असेल, इथला थम्पिंग मेजॉरिटीचा विजय असेल किंवा तमिळनाडू केरळ याच्या राज्यामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन
केलं असेल तरी काही चमचे म्हणतील 2 ठिकाणी तुमची हार झाली का. त्यांना लाज वाटली पाहिजे. त्यांच्या पक्षात सीट्स किती आली. हमारे हार की भी चर्चा है वो 2 राज्यों पे. एक लक्षात घ्या, जीत की तो चर्चा ही चर्चा आहे. खरंच त्या सर्व कार्यकर्त्यांना आपण सल्यूट करायला पाहिजे ज्यांनी अहोरात्र परिश्रम केले. सर्व संघ परिवार असेल, हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते असेल, हिंदुत्व वाचवण्यासाठी, देश वाचवण्यासाठी हा सर्व खटाटोप केलेला आहे. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.